नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरीच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता आणि शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु यामध्ये जमिनीची काही अट टाकण्यात आलेली आहे का, काही अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत का, नेमक्या अटी आणि नियम काय असणार आहेत आणि नेमकं शेतकऱ्यांचं कर्जमाफ कोणत्या केलं जाणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे, 2 लाख रुपयाचे जे काही निकष असतील ते कशा पद्धतीने असणार आहे, 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे, ज्या काही नॅशनलाइज बँक असतील त्या नॅशनलाइज बँक कोणत्या आहेत, म्हणजेच कोणत्या बँकेला कर्जमाफी दिली जाणार आहे आणि शेतकऱ्यांची जे काही कर्जमाफीचा निधी असेल तो कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे. म्हणजेच यापूर्वी जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, या दरम्यान शेतकऱ्यांच्या केवायस्या झाल्या होत्या, अशाच परत केवायस्या केल्या जाणार का किंवा डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ असणार आहे. तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलचे आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्यानंतर थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाईल असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जी काही कर्जमाफीची मोहीम असेल किंवा कर्जमाफीची घोषणा असेल ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून टाकलेले आणि जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असेल अशा शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल अशी सुद्धा माहिती दिली होती. परंतु यामध्ये जे काही अटी असतील त्या अटी कशा पद्धतीने घालण्यात आलेल्या किंवा अटी कशा पद्धतीने शिथिल करण्यात आलेले हे देखील माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला काय सांगण्यात आलं होतं, जे काही ॲक्सिस बँक असेल त्या ॲक्सिस बँकेचं कर्जमाफ होणार नाही, HDFC बँकेचं कर्जमाफ होणार नाही, IDBI बँकेचं कर्जमाफ होणार नाही. अशा जे काही बँक असतील नॅशनल अधिकृत असतील परंतु ह्या वेगळ्या स्वरूपाने काम करतात अशा बँकेचं कर्जमाफ होणार नाही, अशा पद्धतीने सुरुवातीला काही माहिती देण्यात आली होती. परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट करून टाकलेले आणि त्या बँकेला सुद्धा आदेश दिलेले आहेत, ज्या बँकेने आपल्याला पीक कर्ज दिलेले आहे, पीक कर्जातून पुनर्गठन केलेले आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. मग यामध्ये ॲक्सिस बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, अशा जे काही बँक असतील या देखील बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे. आता हे स्पष्ट झालेले आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती सहकारी बँक असतील, मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असतील अशा देखील बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे. सोसायटी बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे आणि हे देखील आदेश बँकेला देऊन टाकण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जे काही नॅशनलाइज बँक असेल HDFC, त्याचबरोबर जे काही नॅशनलाइज बँक असतील म्हणजेच काय तर युनियन बँक असेल, SBI बँक असेल, हैदराबाद बँक असेल, त्यानंतर युनियन बँक असेल, कॅनडा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बडोदा बँक असेल, सेंट्रल बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, BOI बँक असेल, अशा जे काही सर्व बँक असतील या सर्व बँकेचं कर्जमाफ 2 लाख रुपयापर्यंत केलं जाणार आहे हे देखील स्पष्ट झालेले. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी जे काही पीक कर्ज घेतलेलं असेल आणि जे आपलं पीक कर्ज थकीत असेल असं 2 लाख रुपयापर्यंत सर्वच्या सर्व बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज असेल त्यामध्ये काही अटी घातल्या आल्या होत्या का, म्हणजेच 2 एकराची मर्यादा होती का, 5 एकराची मर्यादा होती का, अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा नसणार आहे. म्हणजे 2 एकर असेल तरी सुद्धा तुमचं 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ केलं जाणार आहे. तुमच्याकडे 10 एकर किंवा 15 एकर जमीन असेल असं देखील शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंत माफ केलं जाणार आहे हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणजेच काय तर जे काही बँकेचं कर्ज 2025च्या सप्टेंबर महिन्यावर 30 सप्टेंबर 2025 या दरम्यान जे काही कर्ज घेतलेलं असेल म्हणजेच 9व्या महिन्यापर्यंत आपण कर्ज घेतलेलं असेल, आपलं कर्ज त्या महिन्यापर्यंत थकीत असेल 2025च्या 30 सप्टेंबरपर्यंत अशा सर्व शेतकऱ्यांना, थकीत कर्जदार शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आता यामध्ये काय, जर तुमचं 1 लाख रुपये पीक कर्ज असेल आणि त्यानंतर परत तुम्ही त्या मुदतीत परत 1 लाख रुपयाचं पुनर्गठन केलं असेल तर अशा पुनर्गठन आणि पीक कर्ज म्हणून आपल्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. आता ही जी काही बँकेची कर्जमाफी असेल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत
सुरुवातीला आपल्याला केवायसी करायचं काम पडलं होतं. आपल्याला केवायसीची मुभा देण्यात आली होती आणि त्यानंतर केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते. परंतु यावर्षीचं जी काही कर्जमाफी असेल ते आपल्या डायरेक्ट खात्यावरती जमा केले जाणार आहे. म्हणजेच काय तर आपल्याला ज्या पद्धतीने पीएम किसानचे पैसे मिळतात, नमो शेतकरीचे पैसे मिळतात, त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने आता फार्मर आयडीच्या आधारे आणि आधार कार्ड आपल्या ज्या बँक खात्याला लिंक आहे अशा खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जातील. म्हणजेच काय तर ज्या बँकेचं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेचा डाटा आणि त्या ठिकाणी आधार बेस लिंक असणं महत्वाचं असणार आहे त्याच बँकेला. आणि त्याचबरोबर फार्मर आयडीचा सुद्धा सहारा घेतला जाणार आहे. फार्मर आयडीच्या आधारे शेतकऱ्यांची माहिती ही अचूक मिळणार आहे आणि जे काही यापूर्वीला छत्रपती शिवाजी महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीच्या अंतर्गत बँकेने सुद्धा काही घोळ केलं असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय तर एखाद्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं त्या ठिकाणी बंद पडलेलं आहे, ते खातं रिन्यू झालं नाही किंवा नवीन त्या ठिकाणी खातं काढलं आणि त्या देखील बँकेला परत बँकेचं जे काही कर्ज असेल म्हणजे बँकेच्या माध्यमातून मॅनेजरच्या माध्यमातून त्या यंत्रणेच्या माध्यमातून सरकारला चुकीचा डाटा गेला आणि त्यानंतर जी काही कर्जमाफीचा लाभ असेल ते त्या बँकेला मिळाला होता. म्हणून ही जी काही कर्जमाफी असेल ती शेतकऱ्यांसाठी असणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. ती कर्जमाफी बँकेला नसणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे यामध्ये बँकेची जी काही प्रक्रिया असेल ती सोप्या पद्धतीने फार्मर आयडीच्या माध्यमातून आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे. यापैकी कर्जमाफीची जी काही केवायसी असेल ती आपल्याला करण्याची गरज नसू शकते अशा पद्धतीने सध्याच्या परिस्थितीला माहिती आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची जमिनीची आट सुद्धा नसणार आहे. आपल्याकडे 2 एकर असेल, 3 एकर असेल, 4 एकर असेल असं जे काही आपल्याकडे जमीन असेल त्या आधारे आपल्याला फक्त 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. आणि जे शेतकरी बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे असतील म्हणजे 2025ला रेग्युलर केलं असेल किंवा व्याज भरला असेल, त्यानंतर 2025च्या 9व्या महिन्याच्या नंतर आपण बँकेचं कर्ज घेतलं असेल त्याचं व्याज जर भरला असेल तर हा शेतकरी रेग्युलरमध्ये जातो. त्या आरबीआयच्या नियमाप्रमाणे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, परंतु त्याला प्रोत्साहनपर अनुदान हे 50,000 रुपयाचं दिलं जाईल असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु यामध्ये काही जर बदल झाले किंवा राज्य ज्या पद्धतीने बच्चू कडू असतील, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकरे असतील, या लोकांनी जर काही त्या ठिकाणी उठाव केला तर मात्र सरसगट कर्जमाफीची प्रक्रिया यामध्ये राबवली जाऊ शकते. म्हणजेच काय तर ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे त्या देखील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही डायरेक्ट दिली जाऊ शकते. जर शेतकरी त्यामध्ये आक्रमक झाला तर आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव जर झाले तर असं काही होऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज घेतलेले तो थकीत गेलेला आहे अशा शेतकऱ्यांना मात्र 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. यामध्ये इन्कम टॅक्स धारक जे काही शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल हे वगळले जाणार आहेत. आमदार, खासदार आणि नोकरीधारक हे देखील वगळल्या जाण्याची शक्यता आहे. त्या शेतकऱ्यांना किंवा त्या व्यापाऱ्यांना किंवा त्या नोकरीधारकांना जे शासनाची पगार उचलतात, इन्कम घेतात अशा शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना त्यामध्ये लाभ दिला जाऊ शकत नाही असं सुद्धा स्पष्ट आहे. ही एक अट असू शकते आणि जमिनीच्या मध्ये कोणत्या प्रकारची अट नसणार आहे. आणि अल्पभूधारक किंवा जे काही उधारक असतील अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंत दिली जाईल असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब